गुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझं पाहे. पांडुरंगा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा मार्मिक असा अभंग आहे. एक वारकरी फडकऱ्यामध्ये किंवा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परंपरा आहे की पहिला दिवस म्हटल्यानंतर एक तर रूपाचं वर्णन करणारा अशा दृष्टिकोनातून अभंग घ्यावा. बऱ्याच वेळा समचरण दृष्टी विटेवरी साजरे, काही वेळा योगी या दुर्लभतोम्य देखील साजने देवाचे द्वारे असे अभंग त्या ठिकाणी घेतले जातात. आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ अंजनापूर यांचे विद्यमाने गेल्या अनेक वर्षापासून असणारा रामनवमी हनुमान जयंतीच्या निमित्तानं ही चिंतन सेवा या ठिकाणी आहे. आदरणीय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण गव्हाणे महाराज असतील, माझे सर्व सहकारी गुरुबंधू मंडळी, गायक वादक मंडळी, सर्वांच्या योगदानामधून हा उत्सव घडतोय आणि त्याच्यातील पहिल्या दिवसाची चिंतन सेवा माझ्याकडे आली आहे. मला परंपरा 2 आहेत बाबा. एक परंपरा म्हणजे वारकरी फडकऱ्याची परंपरा 340 वर्षापासून माझ्या घराण्यात चालत आली आणि दुसरी परंपरा म्हणजे या महाराष्ट्राला 80% कीर्तनकार ज्या संस्थेने फुकट आणि मोफत दिले ती म्हणजे गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं माझ्या तोंडातून येणारे जे काय आता शब्द आहेत ते म्हणजे सर्व कंपनीचा माल आहे, चायना नाही. जे काय बोलेल 2 तास ते अभंगाला धरून व्यवस्थित गोड आणि महत्त्वाचं. त्या ठिकाणी आमचे वैकुंठवासी गुरु विठ्ठल बाबा घुलेबुवा म्हणायचे, वारकरी संप्रदायामध्ये येणाऱ्या कीर्तनकारानं जुनी वाट मोडायची नाही आणि नवीन वाट काढायची नाही. ज्या ज्या कीर्तनकारानं नवीन वाटा काढल्या त्याची एक ना एक दिवस वाट लागल्याशिवाय राहणार नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टिकोनातून अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? आवडतं म्हटल्यानंतर आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी आवड सांगितली. प्रपंचातली आवड वेगळी आणि परमार्थातली आवड वेगळी. तुकोबारांना विचारल्याबरोबर तुकोबारा सांगतात की काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर देवाला त्या ठिकाणी रूपच नाही, काही ठिकाणी रूप आहे तर गुण नाही, काही ठिकाणी गुण आहे तर रूप नाही, काही ठिकाणी गुणही नाही आणि त्या ठिकाणी रूपही नाही. पण पंढरपूरमध्ये जो असणारा भगवान परमात्मा आहे ना, त्याला रूपही आहे आणि त्या ठिकाणी त्याला गुणही आहे. मग तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? तुकोबारांनी सांगितलं, आवडे हे रूप गोजिरे सगुण. त्याला किती कालावधीपर्यंत पाहणार? म्हणतात पाहता लोचन सुखावले. देवा तुला आम्ही पाहिलं आणि पाहिल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी सुख झालं, हे पहिलं प्रमाण झालं. पण त्या देवाच्या समोर किंवा देव त्यांच्या समोर किती कालावधीपर्यंत उभा राहावा? तुकोबाराय म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, मी पुन्हा पुन्हा तुला त्या ठिकाणी पाहत राहावं, असं तुकोबाराय दुसऱ्या प्रमाणात सांगतात. तिसऱ्या प्रमाणामध्ये शरीर देवाच्या समोर आले पण मन आलंय का? तुकोबाराय म्हणतात, मनासहित हे शरीर तुमच्याकडे आहे. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडे ऐसे झाले. देवाला त्या ठिकाणी प्रार्थना म्हणतात. वैकुंठवासी माधव शास्त्री महाराज आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे पहिल्या दिवशी जर हा अभंग घेतला तर त्याला प्रार्थना म्हणायचं आणि शेवटच्या आदल्या दिवशी अभंग घेतला तर त्याला मागणी म्हणायचं. तुकोबारायांना विचारलं, म्हणले महाराज तुम्ही एवढी प्रार्थना आमच्याकडे केली पण का केली? तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आमचे मायबाप आहेत, त्याच्यामुळे लढीवाळपणानं तुम्हाला मला त्या ठिकाणी मागण्याचा अधिकार आहे. पण तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे, पुरवावे आळे मायबापा, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. हे अभंगाचं तात्पर्य. विठाला विठाला. काही गोष्टी माणसाला आवडाव्यात आणि काही गोष्टी माणसाला आवडू नयेत. आमच्या गुरुवरे बंडा तात्या कराडकरांची एक गोड चाले महाराज, मला तेवढी स्वरात येणार. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन नावडे धन, नावडे माता नावडे पिता. गुरुवर्य मारुती बाबा एक उदाहरण देतात, काही गोष्टी आवडाव्यात आणि काही गोष्टी मात्र कधीच माणसाला आवडू नयेत. याच्यामध्ये नावडे जन, जन का नावडे? समाज तुमची स्तुती करतो आणि समाज काही वेळा तुमची निंदाही करतो, म्हणून नावडे जन. महाराज म्हणतात नावडे धन का नावडे? वर्तमान काळामध्ये ज्या धनाचे आपण मालक आहेत, भूतकाळामध्ये त्या धनाचा दुसराच कोणीतरी मालक होता. वर्तमान काळामध्ये ज्या धनाचे आपण मालक आहेत, भविष्य काळामध्ये त्याचा कोणीतरी तिसराच मालक आहे.
महाराज धन प्राप्त करताना दुःख आहे, धन सांभाळताना दुःख आहे, आणि धन चोरी गेल्यानंतर सुद्धा दुःख आहे. एरती मायके दुःखाची जनिती नाही, आधी अंती आणि अवसानी तिन्ही प्रकारामध्ये त्या ठिकाणी दुःख भरलेले आहे. मग नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे माता, नावडे पिता, याच्यामध्ये आपण बसत नाही. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधून राज्यमाता निंदू भरते केले. काही जणांनी पित्याचा त्याग केला, काही जणांनी मातेचा त्याग केला, काही जणांना त्या ठिकाणी बंधूचा त्याग केला, आणि काही जणांनी त्या राज्याचा त्याग केला. याचा अर्थ नावडे जनधन माता पिता. मग तुम्हाला काय आवडतं याच्याकरता एक गोड प्रमाण तुकोबरायचं आहे. मला काय काय आवडतं? माझ्या ज्ञानोबराने विचारलं, ज्ञानोबराय तुम्हाला काय आवडतं? माझ्या ज्ञानोबराने सांगितलं, देवा माझ्या जीवापेक्षा सुद्धा मला तू आवडतो. विठाला विठाला विठाला, तुझी अनुभव जीवा प्रेम भावाची वाहीन गा देवराया बहु आवडशी जीवापासून या. माझ्या जीवापेक्षा सुद्धा मला तो त्या ठिकाणी आवडतो. आता इथून अभंगामध्ये मी त्या ठिकाणी प्रवेश करतो. काही जणाला देवानं रूप दिलं पण गुण दिला नाही, काही जणाला गुण दिलं पण त्या ठिकाणी रूप दिलं नाही, काही जणाला रूपही दिलं नाही, त्या ठिकाणी गुणही दिलं नाही. बघा रामायणामध्ये आपण जर पाहिलं तर त्राटिका होती ना, त्या त्राटिकेला रूपही दिलं नाही आणि त्या ठिकाणी गुणही दिला नाही. त्रिजटा होती ना, त्रिजटाला रूप नव्हतं पण गुण होता. का? सीतामाई बरोबर ती सुद्धा राम राम म्हणत होती. याचा अर्थ रूप नसेल पण त्या ठिकाणी तिला गुण होता. पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी होती, सीतेला रूपही होतं आणि त्या ठिकाणी गुणही होता. आपण जर पाहिलं तर कैकेयी मातेला त्या ठिकाणी रूपही होतं आणि त्या ठिकाणी गुणही होता. वैकुंठवासी गुरुरे पांडुरंग बाबा वैद्य बाबा त्या ठिकाणी एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे काही जणाला रूप दिलं पण गुण दिलं नाही, पण कैकेयीला रूपही दिलं होतं आणि गुणही दिला होता. तुम्ही म्हणाल महाराज प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवण्याचं काम जर कैकेयीनं केलं असेल तर तिला गुण कसा होता? तर एक लक्षात घ्यायचं, प्रभू रामचंद्राने कैकेयी मातेला ज्यावेळेला वनवासाहून परत आल्याबरोबर पहिल्यांदा दर्शन जर कोणाचं घेत असेल तर ते कैकेयीचं दर्शन घेतलं. कैकेयीने विचारलं, मी तुला एवढा त्रास दिला तरी तुम्ही माझं दर्शन घेतलं. त्याने गोड उत्तर दिलं, आईसाहेब तुम्ही जर मला वनवासाला पाठवलं नसतं तर ऋषीमुनीचं दर्शन मला त्या ठिकाणी झालं नसतं. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराज त्या ठिकाणी म्हणतात, काय होतं जगामध्ये कोण सुखी आणि कोण दुःखी हे मला जर कोणामुळं कळलं असेल तर ते तुमच्यामुळं कळालं. याला म्हणायचं अपकार जरी लोकांनी केला तर उपकाराची वृत्ती मात्र आपली त्या ठिकाणी समाप्त होऊ द्यायची नाही. तसं याचा अर्थ आहे, रूप काही जणांना रूपही दिलं आणि त्या ठिकाणी गुणही दिला. माझ्या भगवंताला बद्दल वर्णन केलं तर भगवंताकडं रूपही आहे आणि भगवंताकडे त्या ठिकाणी गुणही आहे. माझ्या तुकोबरायचं गोड प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, मी गुणाचं वर्णन केलं पण देवाच्याच. विठाला विठाला विठाला, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, रूप गोड तुझे नाम, देई मद प्रेम सर्व काळ, देई मद प्रेम सर्व काळ.
रूप गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. इथं महत्वाचा शब्द आला. महाराज म्हणतात देवाचं नाम गोडही आहे आणि देवाचं रूपही त्या ठिकाणी गोड आहे. मग महाराज वर्णन करताना तुकोबारांनी कुठलं केलं तर याच्याकरता भागवतामध्ये देवाचे 24 अवतार सांगितले. काही वेळा भगवंताचे वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार सांगितले आणि काही वेळा भगवंताचे त्या ठिकाणी 6 अवतार सांगितले. मग 24 अवतार खरे का 10 अवतार खरे का त्या ठिकाणचे 6 अवतार खरे तर माझे ज्ञानोबराय म्हणतात अवताराच्या राशी तोहा उभा विटेवरी शंखचक्र गदा पद्म सेतारी. मग महाराज हे देवाचं जे रूपाचं वर्णन केलं ते कोणतं केलं. काही ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर देवाला रूपही नाही त्या ठिकाणी गुणही नाही. वरा अवतार पाहिला, मत्स्य अवतार पाहिला, कच्छ अवतार पाहिला, वेगवेगळ्या अवतारामध्ये त्या ठिकाणी. मग जगद्गुरु तुकोबाराची जी आवड आहे ना ती आवड कोणती आहे तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा 28 युगापासून पंढरीमध्ये जो भगवंत उभा राहिला ना त्याच्याबद्दल जगद्गुरु तुकोबाराची आवड आहे. महाराजांना विचारलं महाराज तुम्हाला काय आवडतं. आवडतं म्हटल्यानंतर तुकोबाराने ती आवड अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली. आवडे रूप गोचिरे सगुण, आवडे रूप गोचिरे सगुण, आवडे रूप गोचिरे पहिल्या शब्दाला आवड आहे. गुरुवर्य संदीपान महाराज हासेगावकर दादा एक उदाहरण देत असतात. प्रपंचातली आवड ही कमी होत जात असते आणि परमार्थातली आवड ही त्या ठिकाणी वाढत जात असते. एखाद्या शाळेमध्ये जर एखादा शिक्षक त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सांगितलं अरे तो त्या ठिकाणी एखाद्या वेळेला घरून येत असताना ताक घेऊन ये ना. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 15 दिवस झालं त्या विद्यार्थ्याने काही ताक आणलं नाही. 1 दिवस मात्र एका भांड्यामध्ये ते भांडं भरून ताक त्या ठिकाणी आणलं. आणल्यानंतर विद्यार्थ्याला सांगितलं अरे तुला 15 दिवस झाले मी ताक मागत होतो पण तू दिलं नाहीस, पण आज मात्र त्या ठिकाणी एक भांडं भरून ताक आणलं. त्या विद्यार्थ्यानं सांगितलं गुरुजी माझी जास्त स्तुती करू नका. काय झालं म्हणले आईनं त्या ठिकाणी घुसळण केलं आणि घुसळण केल्यानंतर ते ताक एका भांड्यात ठेवलं. पण दुर्दैवानं काय झालं ते भांडं राहिलं उघडं आणि उघडं राहिल्यानंतर आतमध्ये पडलं झुरळ आणि झुरळ पडल्यानंतर आईने विचार केला 15 दिवस झालं तुझे गुरुजी ताक मागतात पण तुला काय देणं झालं नाही. मग असं कर त्याच्यामध्ये झुरळ पडले फेकून देण्यापेक्षा जा आपलं तुझ्या गुरुजीला घेऊन. बोला की मग त्या गुरुजीला ते ताक दिलं. आता मला तुम्हाला विचारायचंय गुरुजीला ताक आवडत होतं पण ताकातला दोष लक्षात आला, आता ताक आवडणार नाही. तसं प्रपंचामधला दोष लक्षात आला की आवड संपली जाते, पण परमार्थातल्या मधली जर देवाचा त्या ठिकाणी गुण लक्षात आला
की परमार्थात ती आवड वाढत जाते. हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे नि बळे निश्चित टाके. मग तुकोबारांना फक्त देवाचं रूपच आवडत होतं का? जरा महाराज तुमच्या समोर मी माफी मागून एक बोलतो. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये उत्सवाच्या वेळेला मी कीर्तनामध्ये सांगितलं होतं, काय असतं, स्त्री पुरुषाला पाहून भुलेल याला किंमत नाही, रूपाला पाहून. पुरुष स्त्रीला पाहून रूपाला पाहून भुलेल याला किंमत नाही. ज्यावेळा पुरुषच पुरुषाला पाहून भुलतो याला मात्र त्या ठिकाणी किंमत निर्माण होते. ज्यावेळा आपण जर पाहिलं तर रामायणामध्ये काय झालं, त्या ऋषीमुनीला कळालं की प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श झाला की दगडाची त्याची स्त्री होते. कळाल्यानंतर त्याने काय केलं, मोठमोठे दगड उचलले आणि प्रभू रामचंद्राकडे गेले. कशा करता? आम्हाला या दगडाच्या स्त्रिया करून द्या. पण तिथं गेल्यानंतर देवाच्या रूपाला पाहिलं आणि ते भुलून गेले. आणि भुलून गेल्यानंतर त्यांना म्हणायचं होतं आम्हाला या दगडाच्या स्त्रिया करून द्या. तर रूपाला पाहिलं आणि ते भुलून गेले आणि ते म्हणले आम्हाला तुमच्या स्त्रिया करून घ्या. हे कशाचा परिणाम आहे? पाहिल्या वेद लावे बैसे जीवे जवडून या प्रकारानं आवडे हे रूप. त्या ठिकाणी भगवंताचं जे रूप आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे रूप आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे बाप रुकुमादी वर खून बांधले कैसे. अजून तुकोबारायला काय काय आवडतं? एक तुकोबारायचं गोड प्रमाण आहे. तुकोबाराय जेवढा पंढरपूरला वारीला जात असताना तुकोबाराच्या पायाला एक जखम झाली आणि जखम झाल्यानंतर त्याच्यामधून रक्तस्राव होऊ लागला. मग भगवान परमात्मा स्वतः विटेहून उतरले, फलटणला आले, तुकोबारायला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर तुकोबाराने सांगितलं महाराज तुम्ही आता इथून परत जा म्हटल्यानंतर तुकोबाराने देवाला सांगितलं देवा तुम्ही येताना चंद्रभागा आणली का? ते म्हणले नाही. पुंडलिक राहायला घेऊन आलात का? म्हणले नाही. मग एक काम करा, तुम्ही आलेल्या मार्गाने त्या ठिकाणी परत जा. मला तुम्ही आवडता ही गोष्ट करे, पण त्याच्याबरोबर मला चंद्रभागा आवडते, मला पुंडलिक राय आवडतात. विठाला विठाला. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागालिंग पुंडलिक. चंद्रभागालिंग पुंडलिक. कामधेनु कल्प तनु चिंतामणी. कामधेनु कल्प तनु पुंडलिक. कामधेनु कल्प तनु चिंतामणी. कामधेनु कल्प आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक. बाबा एक गोष्ट मला माफी मागून बोलावं लागेल. वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार तुम्ही 2-3 गोष्टी बोलले ना, ते माझ्या मनावर ठसावल्या. वर्तमान काळामध्ये काय झालं, कीर्तनकार भरपूर झाले, पण कीर्तनकाराची जी काही असणारी संहिता आहे ती मात्र लोकांनी डावलायला चालू केली. तुम्हाला प्रश्न विचारायचे सर्व गुरुबंधू मंडळीला, मारुती बाबांनी जॅकेट घातलेलं कधी बघितलं तुम्ही? गुरुवारे मारुती बाबा कुरेकर मोठ्या कदम मावलीला जॅकेट घातलेलं कधी बघितलं? संदीपान महाराजांनी जॅकेट घातलेलं तुम्ही कधी बघितलं? वारकरी संप्रदायामध्ये नवटंकीपणा आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा भाव त्या ठिकाणी निर्माण झाला. माझं एकच मत आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी वेगवेगळे त्या ठिकाणी जॅकेट वगैरे घातलं, काय केलं तर त्यानं काही फरक पडत नाही. मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगेल, महाराज किती लाखाच्या गाडीत आला हे बघत जाऊ नका, महाराज अभंगावर किती बोलला 2 तासात. हे वारकरी संप्रदायाला फार मोठी किंमत आहे. तुम्ही किती लाखाच्या गाडीत आला, आपल्याला काय थोडंच गाडी सहित महाराज पेटवायचा गाडीत येत आणून आपल्याला काय करायचं आहे? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अभंगाला धरून व्यवस्थित आपण जे काही थोडंफार वारकरी शिक्षण संस्थेचं घेतले त्याचं चिंतन मांडणं वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्त्वाचं आहे. मी एक उत्तर देईन त्या ठिकाणी. वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा घुले बुवा म्हणायचे, सोन्याचा तुकडा मातीत पडू द्या, सोन्याचा तुकडा विष्ठेत पडू द्या, नाहीतर चिखलात पडू द्या, सोन्याची किंमत कधीही त्या ठिकाणी कमी होत नाही. तसं वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार जसा आहे ना तसा समाजाच्या समोर गेलं की त्याचा आनंद त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. मला आवड काय सांगायची होती, जगद्गुरु तुकोबाराने विचारलं महाराज तुमची आवड काय? तुकोबाराने सांगितलं मला देव आवडतो, मला त्या ठिकाणी पंढरी आवडते, मला त्या ठिकाणी संत महात्मे आवडतात. काही ठिकाणी देव आहे पण संत नाहीत, काही ठिकाणी देव संत आहेत पण तीर्थ नाही. पण आपण वारकरी संप्रदायाचे श्रीमंत लोक आहेत, आपल्याकडं देव आहे, संत आहे,
तीर्थ आहे आणि ग्रंथ आहे का प्रमाण? विठाला 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 ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, 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 ऐसा विठेव रे देव कोटे, ऐसा विठेव ऐसा विठेव रे देव कोटे, ऐसा विठेव देव कोटे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, 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 ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवरी देव कुठे, याला 4 प्रमाण देतो आणि दुसऱ्या प्रमाणाकडे मी जातो. महाराज म्हणतात देवाला पाहिलं, तीर्थाला पाहिलं, संत महात्म्याला पाहिलं तरी वारकरी संप्रदायामध्ये पुण्य निर्माण होतं. अवघेची तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, अवघीचं पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. महाराज म्हणतात की अवघ्या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या, देखील या. महाराज म्हणतात की हे फक्त पाहिलं तर त्याचं पुण्य आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. तसं महाराज म्हणतात मला देव आवडतो, मला संत आवडतात, मला त्या ठिकाणी तीर्थ आवडतं आणि मला त्या ठिकाणी ग्रंथ आवडतात. ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. तसं इथं मला काय आवडलं? तुकोबराय म्हणतात आवडे हे रूप. कोणतं रूप आवडे? 28 युगापासून जो भगवान परमात्मा पंढरीमध्ये त्या ठिकाणी उभा राहिला, माझ्या महाराजांचं गोड प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात देव विटेवर उभा राहिला, पण कोणाकरता उभा राहिला हे तुम्हाला सांगावं लागेल. आमच्या महाराजांनी सांगितलं देव त्या ठिकाणी उभा राहिला, पण भाविकासाठी उभा राहिला. विठाला 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 भाविका जाठी उभा, भाविका जाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, भाविका जाती उभा, भाविका जाती उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी वाट पाहे उभा भेटीची, आवडी कृपाळू तातडी होता वेळ. माफी मागून बोलतो. वारकरी संप्रदायाचा गंध आडवा आहे का उभा आहे? बोला बोला बसलेली मंडळी. वारकरी संप्रदायाचा गंध कसा आहे? उभा आहे. वारकरी संप्रदायाचा देव उभा आहे का बसलेला आहे? उभा आहे. बरोबर आहे. वारकरी संप्रदायाचा गंध उभा, वारकरी संप्रदायाचा देव उभा. माणसाचं शरीर सुद्धा आडवं आहे का उभं आहे? उभं आहे. बरोबर. माणसं आडवं वागतात ते द्या सोडून समजा, पण माणसाचं शरीर कसं आहे ते उभं आहे. आणि वारकरी संप्रदायाचा देव उभा असल्यामुळं आपण सुद्धा त्याच्यासमोर तत्परतेनं उभाच राहावं लागतं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. पुढे महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभा विठेवरी. तसं 28 युगापासून भगवान परमात्मा आपला उद्धार करण्याकरता त्या ठिकाणी उभा राहिला आणि तेच रूप मला त्या ठिकाणी आवडतं म्हणून आवडे हे रूप. पुढे महाराज म्हणतात गोजिरे त्या ठिकाणी सगुण निर्गुण निराकार भगवान परमात्मा पंढरीमध्ये त्या ठिकाणी आला. पण कोणा करता आला? म्हणून आमचे एक वारकरी संप्रदायामध्ये एक क्लिप फिरते. आता कमीत कमी 16 ते 17 लाख लोकांनी बघितले. गाय दूध देत असताना वासरा करता देते, पण त्याचा उपयोग मात्र पूर्ण कुटुंबाला होतो. सूर्य उदयाला येतो, परंतु त्याचा उपयोग मात्र पूर्ण जगाला त्या ठिकाणी होतो. एका अर्जुनाकरता गीता सांगितली, पण त्याचा उपयोग मात्र पूर्ण जगाला त्या ठिकाणी झाला. तसं एका पुंडलिकरायाकरता भगवान परमात्मा पंढरीत आला, त्याचा वारकऱ्याला सर्वांना उपयोग झाला. झाला की नाही? याचा अर्थ असा आहे, पुंडलिकरायांना जर देव पंढरीमध्ये आणला नसता तर आपलं दैवत आपल्याला त्या ठिकाणी कळालं नसतं. मग या प्रकारानं विठ्ठल कुळीचे दैवत
विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे. 28 युगापासून भगवंत त्या ठिकाणी उभा आहे. निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुण साकार करण्याचं काम आमच्या पुंडलिकरायाने त्या ठिकाणी केले. भला भला पुंडलिका मानला जन लोका कवन्या काळे सुखायशा कोण पावत. म्हणून महाराज म्हणतात आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुण साकार झाला. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला पाणी एखाद्या चाळणीमध्ये राहतं का? राहतं का नाही? नाही राहत, बरोबर आहे. पाणी त्या ठिकाणी चाळणीमध्ये राहत नाही, परंतु 100% चाळणीमध्ये पाणी राहतं. पण त्या पाण्यानं बर्फ होईपर्यंत थांबावं लागतं. बोला की, बर्फ होईपर्यंत जर थांबला तर 100% चाळणीमध्ये राहता येतं. तसं निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुण साकार होतो. पण कधी? महाराज म्हणतात संत महात्म्याने त्याला विनवणी करावी लागते. आणि याला रूपाबडी करुणी खळे हरिदासी या प्रकाराने निर्गुण निराकार भगवान परमात्मा त्या ठिकाणी सगुण साकार होतो. म्हणतो को बऱ्या म्हणतात आवडी रूप गोजिरे सगुण. त्याला आम्ही पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला. एक याच्यामध्ये प्रमाणे बघा, भोपाळीमध्ये आम्ही देवाला पाहिलं. देवाला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या डोळ्याला सुख झालं. विठाला 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 पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझा डोळ्याची भूक नवजे माझा पाहता सुख सुखावले सुख पाहता सुख सुखावले सुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजी माझ्या. तशी इथं महाराज त्या ठिकाणी सांगतात आम्ही देवाला पाहिलं आणि त्याचा परिणाम काय झाला. देवाला पाहण्याकरता योग्य दृष्टी असावी लागते. त्याच्याशिवाय देव आपल्याला पाहता येत नाही. इथं आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. मी देवाला पाहिलं मला त्या ठिकाणी सुख झालं. काही वेळेला सुखाला सुद्धा सुख झाल्याशिवाय राहत नाही. महाराज त्या ठिकाणी म्हणतात कसं झालं. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. काही वेळेला जे सुख असतं ना ते निरतिशय प्रकारचं सुख असतं आणि काही सुख असतं ते भेसळयुक्त त्या ठिकाणी सुख असतं. त्याचे सुख तुम्हा पाहिले. महाराज म्हणतात की आपण जर देवाचं एकदा सुख जर भोगलं रे भोगलं की बाकीच्या सुखाकडे त्या ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही. ज्यानं उजनीचं धरण पाहिलं, ज्यानं नाथसागर पाहिला, त्याला जर तुम्ही म्हणलात की आमच्या गावचा बंधारा बघायला येता का, तो येईन का बघायला. तसं वारकरी संप्रदायातलं सगळ्यात मोठं सुख ज्यानं भोगलं तो लहान सुखाकडे त्या ठिकाणी जात नसतो. म्हणून महाराज म्हणतात पाहता लोचन सुखावले. याच्याकरता एक गोड उदाहरण देतो. प्रभू रामचंद्राला जेवढा 14 वर्षाचा वनवास होता. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि वनवासाला जात असताना परिणाम काय झाला की त्या नावेमध्ये प्रभू रामचंद्र बसले. अलीकडं नावाडे तो केवट बसला आणि ज्या वेळेला ती नाव निघाली, नाव निघाल्यानंतर पलीकडच्या तीराला न्यायचे. तिथं गेल्यानंतर त्याने काय केलं, त्या केवटानं पुन्हा नाव परत घेतले. परत घेतल्यानंतर पुन्हा पलीकडे नेली, पलीकडून पुन्हा अलीकडे आणली. प्रभू रामचंद्राकडे पाहत पाहत तो त्या ठिकाणी नाव चालवायचा आणि चालवत असताना तिथं प्रभू रामचंद्राने विचारलं का रे बाबा आम्हाला खाली उतरू दे ना. उतरू दे म्हटल्यानंतर या केवटानं सांगितलं प्रभू तुम्हाला वनवास किती वर्षाचा आहे. ते म्हणले 14 वर्षाचा आहे. मग तुम्हाला 14 वर्षाचा जर वनवास असेल तर कुठेतरी तुम्हाला वेळ घालवायचीच आहे ना. मग गपचूप 2-3 वर्ष बसा की नावेत. बसा नावेत म्हटल्यानंतर त्याने सांगितलं का बसायचं. आता इथं अभंगाचा मुद्दा आहे. तुम्ही मला काही ही वेळ घालवण्याकरता सांगत नाही. त्या नावाड्यानं सांगितलं देवा आतापर्यंत या डोळ्यानं मी नासके आणि कुचके विषय बघितले, पण आता मात्र मी तुझ्या मुखाकडे पाहिलं. आता मला दुसरं काही पाहावंसं वाटत नाही. याचा अर्थ पाहता लोचन सुखावले. त्या डोळ्यानं त्या ठिकाणी पाहावा. काही जणाला देवानं रूप दाखवलं पण दृष्टी मात्र त्या ठिकाणी दिली नाही. अर्जुनाला भगवंतानं विश्वरूप दर्शन दिलं पण दिव्य दृष्टी त्या ठिकाणी नाही दिली. त्याच्यामुळं अर्जुनाला ते योग्य रूप त्या ठिकाणी वाटलं नाही. पण महाराज म्हणतात आम्हाला देवानं दृष्टी दिली आणि आम्हाला त्या ठिकाणी रूपही दाखवलं. म्हणून पाहता लोचन सुखावले. मग महाराज काय करायचं, आम्ही तुझ्या समोर किती कालावधीपर्यंत राहायचं. महाराज त्याच्याकरता सांगतात देवा आता माझ्या नजरेपासून त्या ठिकाणी बाजूला जाऊ नको. ही महाराज अभंगाच्या दुसऱ्या प्रमाणे आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये
आता दृष्टी पुढे ऐकाच तुराये आता दृष्टी पुढे ऐकाच तुराये आता दृष्टी पुढे ऐकाच तुराये टाळ वाजवा टाळ टाळ आता दृष्टी पुढे साथी तुराये 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 आता दृष्टी पुढे ऐकाच 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 तुराये आता दृष्टी पुढे साथी 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 तुराये जो मी तुझ्या पाहे पांडुरंगा 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 आता दृष्टी पुढे ऐकाच तुराये 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 आता दृष्टी पुढे साथी 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 तुराये आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा वैकुंठवाशी आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार अण्णा एक उदाहरण त्या ठिकाणी द्यायचे. वारकरी संप्रदायामध्ये समाज कीर्तनकाराला मानतो, पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचा आवाज चालू आहे तिथपर्यंत, बोलणं चालू आहे तिथपर्यंत, मृदंगाचार्याचा जोपर्यंत हात चालू आहे तोपर्यंत तिथपर्यंत, गायनाचार्याचा जोपर्यंत गळा चालू आहे तिथपर्यंत. ज्या वेळेला माणसाचे एक एक इंद्रिय त्यावेळेला निकामी होतात त्यावेळेला वारकरी संप्रदायाचा समाज त्या माणसाजवळ जात नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वैकुंठवासी आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार. कॅन्सरमुळे ज्यावेळेला अन्नाचा आवाज गेला, जो समाज 2-2 वर्ष तारे घेण्याकरता लोक प्रयत्न करायचे, पण कोणीही भेटण्याकरता अण्णाला त्या ठिकाणी गेलं नाही. हे वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज आपण मृदंगाचार्य जोपर्यंत वाजवतोय तोपर्यंत समाज बोलवतोय, गायनाचार्यांचा जोपर्यंत गळा चालू आहे तोपर्यंत समाज बोलवतोय, आम्हाला बोलता येते तोपर्यंत समाज बोलवतोय. याचा अर्थ असा आहे, समाज हा उगवत्या सूर्याला नमस्कार करणार आहे, मावळ त्याला कोणी करत नाही. हे लक्षात घ्या. अण्णा एक उदाहरण द्यायचे, ते उदाहरण मी तुम्हाला देतो. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. की ज्या वेळेला त्या ठिकाणी भागवतामध्ये उदाहरण दिले, एका गवळणीनं काय केलं, सुंदर असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चित्र काढलं आणि चौकामध्ये त्या ठिकाणी असं उभा केलं. उभा केल्यानंतर बाकीच्या गवळणी आल्या आणि आल्यानंतर त्यांना सांगितलं, येऊ का मी कृष्णाचं चित्र काढले, पहा. पहा म्हटल्यानंतर त्यांनी पाहायला सुरुवात केली, पण ते जे काढलेलं चित्र होतं ना गवळणीनं, त्या बाकीच्या गवळणीला सांगू लागले, हे चित्र तुम्ही पहा, नखशिकांत त्या ठिकाणी चित्र पहा. पाहिलं, पण त्यावेळेला त्या चित्राला, कृष्णाच्या चित्राला खाली पायच काढली नव्हती. पाय नाही काढल्यानंतर एक गवळण म्हणू लागली, अगं एवढं सुंदर तू चित्र काढलं पण त्या चित्राला तो पायच काढले नाहीत. किती गोड उत्तर दिलं त्या असणाऱ्या गवळणीनं. तिनं सांगितलं, मुद्दामच मी त्या चित्राला पाय काढले नाहीत का? आतापर्यंत त्या देवानं माझ्यासमोर असं कायम राहावं मला बऱ्याच वेळा वाटतं, पण यदा कदाचित या चित्राला जर मी पाय काढले तर हे चित्र सुद्धा पळून गेल्याशिवाय राहणार नाही.
मग त्यानं माझ्या दृष्टीसमोर असा कायम राहावा याच्याकरता मुद्दामच त्याला पाय काढले नाहीत का? देव आपल्या दृष्टीसमोर कायम राहावा याच्याकरता प्रत्येकानं त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. चला ना, भीष्माचार्य ज्यावेळेला शरपंजरी पडले, शरपंजरी पडल्यानंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी धर्म अधर्म पाप पुण्य चांगलं वाईट ज्यावेळेला द्रौपदीला सांगितलं की हे द्रौपदी तू काय कर, पाप काय पुण्य काय चांगलं काय वाईट काय नीती काय अनिती काय धर्म अधर्म हे सर्व जर तुला कळून घ्यायचं असेल तर तू फक्त काय कर, भीष्माचार्य शरपंजरी पडलेत तिथं जाऊन त्यांना तो विचार. तिथं ज्यावेळेला द्रौपदी गेली आणि गेल्यानंतर थांबल्याबरोबर भीष्माचार्याने पाहिलं आणि पाहिल्यानंतर भीष्माचार्याच्या समोर गेली द्रौपदी आणि हसल्याबरोबर त्याने विचारलं का ग द्रौपदी तू कशा करता हसलीस? तिनं सांगितलं मी सहज हसले. आमचे संदीपान महाराज म्हणत असतात शीलवान स्त्री कुलवान स्त्री आणि पतिव्रता स्त्री विनाकारण कधी हसत नसते, त्याला काहीतरी कारण असतं. तू शीलवान आहेस, तू कुलवान आहेस आणि पतिव्रता आहेस, मग तू विनाकारण का हसले? तिनं गोड उत्तर दिलं ज्यावेळेला दुःशासनानं माझ्या वस्त्राला हात घातला होता त्यावेळेला तुम्हाला धर्म अधर्म पाप पुण्य चांगलं वाईट नीती अनिती तुम्हाला कळली नाही आणि आता मरताना तुम्हाला काय करणार आहे याचं मला हसू आलं म्हणून मी हसले. आता नीट उत्तर त्या ठिकाणी ऐका. त्याने सांगितलं ज्या वेळेला मी त्या खुर्चीवर बसले होतो, बऱ्याच वेळेला खुर्चीवर माणसं बसते की बिघडत आलं लक्षात तर बरं, नाही तर उद्या लक्षात घ्या. चला, परिणाम काय झाला तिथं बसल्यानंतर म्हणले त्या खुर्चीवर मी बसलो पण माझ्या पोटात जे अन्न होतं ना ते दुर्योधनाचं अन्न होतं, त्याच्यामुळे नीती अनिती धर्म अधर्म हे मला त्या ठिकाणी कळत नव्हतं. आता मात्र एवढे बाण लागलेत की सगळा रक्तस्राव होऊन सगळं आता ते रक्त बाहेर गेलं, त्याच्यामुळं आता मला तर नीती अनिती पाप पुण्य चांगलं वाईट मला कळते. भगवंत तिथं आले आणि आल्यानंतर त्यावेळेला आता इथं मुद्दा घ्यायचा दुसऱ्या प्रमाणाचा. भगवंत समोर आल्याबरोबर भीष्माचार्याने सांगितलं देवा शेवटच्या वेळेला तुझं नाव माझ्या मुखामध्ये येईल का नाही हे मला माहिती नाही, फक्त एक काम कर, जोपर्यंत या शरीरामधून प्राण निघून जात नाही तोपर्यंत तू माझ्यासमोर असाच उभा राहा. आता दृष्टी पुढे ऐसाचे तोर आहे, माझ्यासमोर त्या ठिकाणी तू उभा राहा. हे झाले दोन उत्तरं. आता तिसरं उत्तर देत असताना ज्यावेळेला महाराज त्या ठिकाणी म्हणतात वाली आणि सुग्रीवाचं युद्ध चालू झालं आणि वाली सुग्रीवाचं युद्ध चालू झाल्यानंतर प्रभू रामचंद्राला ज्यावेळेला वाली त्या ठिकाणी शरण गेला, हे सुग्रीव शरण गेले आणि प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी सांगितलं आजपासून तुमचं रक्षण करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेल. दोघांचं युद्ध ज्यावेळेला चालू झालं आणि चालू झाल्यानंतर त्याने सांगितलं होतं तू फक्त एक काम कर, माझ्याकडं पाहिलं की मी बरोबर झाडाच्या बाजूला उभं राहून त्या ठिकाणी बाण सोडेल. पण तिथं काय झालं, दोघेही सारखे दिसू लागले. आपण जर बाण सोडला तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेला वालीला लागण्याच्या ऐवजी जर सुग्रीवाला लागला तर सुग्रीवच समाप्त होईल. मग देवाने खुणवलं की आता युद्ध समाप्त करा. संपवलं युद्ध. ज्यावेळेला तिथं आले ती म्हणले एक काम करा, तू वाली कोणता आणि सुग्रीव कोणता हे मला कळण्याकरता तुम्ही काय करा, एक खून करा. कोणती खून करायची? गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घालायची. आता मी नुसता हार म्हणणार नाही, तुळशीची माळ घालायची. ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याला मी मारणार नाही आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला जिवंत ठेवणार नाही. मग त्याने माळ गळ्यात घातली. देवाने इकडून बाण मारणार, तो बाण बरोबर त्या ठिकाणी वालीला लागला. वाली खाली पडला आणि वाली खाली पडल्यानंतर वालीची पत्नी तारा ती तिथं आली आणि आल्यानंतर देवाला म्हणू लागले देवा माझ्या दिराचं आणि माझ्या पतीचं शत्रू तर एकमेकाबरोबर होतं, पण तू माझ्या पतीला का मारलं हे मला फक्त सांग. कारण मला माहिती आहे की तू ज्याचा जो शत्रू आहे ना एकमेकाचा तुमचा त्याला तू मारत असतोस, पण तू मारत असताना माझ्या पतीला त्या ठिकाणी बाण का मारला हे सांग. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं तू कशा करता रडतेस? ते म्हणले माझा पती गेला याच्याकरता मी रडते. ते म्हणले पती तर तुझ्या समोर आहे मग कोणा करता रडते? त्याने सांगितलं ह्याच्यामध्ये जो असणारा आत्मा आहे ना त्याच्याकरता मी रडते म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्राने सांगितलं आत्म्याची आणि तुझी कधी गाठ पडली का? ती म्हणली आत्म्याची माझी कधी गाठ पडली नाही. मग पडण्याची शक्यता आहे का? पडण्याची शक्यता नाही. ज्याची ओळख नाही, ज्याची गाठ पडण्याची शक्यता नाही त्याच्याबद्दल रडण्याची अजिबात त्या ठिकाणी गरज नाही. इथपर्यंत आला. ज्यावेळा वाली तो खाली पडलेला होता तो वाली प्रभू रामचंद्राला सांगत होता देवा, रामाने म्हणला देवा मला माहिती आहे की तुझं नाव माझ्या मुखामध्ये येणार नाही, परंतु मला एक गोष्ट माहिती आहे की तुला पाहत पाहत जर एखाद्यानं प्राण सोडला तर 100% त्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग काय करा? जर देवाचं नामस्मरण मुखात आलं तर अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, किंवा अंतकाळे ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका पार नाही. तुझं नाव माझ्या मुखात येणार नाही, फक्त एक काम कर, जोपर्यंत या शरीरामधून प्राण निघून जात नाही तोपर्यंत तू माझ्या समोर असाच उभा राहा. आता दृष्टी पुढे
ऐसा चेतुर आहे. या प्रकारानं माझ्यासमोर उभं राहायचं. देवाला पाहत पाहत ज्याने त्या ठिकाणी प्राण सोडला त्याचा परिणाम काय झाला? महाराज म्हणतात दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्हीलाही उद्धार करण्याचं काम भगवंतानं त्या ठिकाणी केलं. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा देवा, मी तुला त्या ठिकाणी पाहत राहावं. पण महाराज हे जे मन आहे ना तुमचं मन, हे मन मात्र एका ठिकाणीच त्या ठिकाणी स्थिर राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे मन तोपर्यंत तर परमार्थामध्ये येत नाही. आणि एकदा का परमार्थामध्ये आलं रे आलं, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखिले या, तुमचे चरण देखिले या, बाग गेला चीन गेला, बाग गेला चीन गेला. तुमचे चरण देखिया, तुमचे चरण देखिया, गेला इन गेला, गेला इन गेला. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या. महाराज वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा विठ्ठल बाबा चौधरी एक उदाहरण त्या ठिकाणी द्यायचे. गटाराला जर मोठं व्हायचं असेल ना तर त्यानं वाहत वाहत त्या ठिकाणी ओढ्यामध्ये जाऊन मिसळायचं. ओढ्याला जर मोठं व्हायचं असेल ना त्यानं तर वाहत वाहत काय करायचं, नदीमध्ये जाऊन मिसळायचं. आणि नदीला जर मोठं व्हायचं असेल तर त्या नदीनं काय करायचं, समुद्राला जाऊन मिळायचं. तसं लहान व्यक्तीला जर मोठं व्हायचं असेल ना तर त्यानं काय करायचं, आपल्यापेक्षा जो मोठा आहे ना त्याच्याकडे त्या ठिकाणी जायचं. एक मला उदाहरण त्या ठिकाणी आठवते. वैकुंठवासी नतसिंग बाबा बाबा एक उदाहरण त्या ठिकाणी द्यायचे. बाबाने उदाहरण द्यायचं की प्रपंचामध्ये माणसानं बघताना खाली बघायचं आणि परमार्थामध्ये माणसानं वर बघायचं. किती गोड उदाहरण असायचे. मी कीर्तनकाराचे ज्यांचे कीर्तनात नावं घेतोय ते वारकरी संप्रदाय, ते प्रसिद्ध कीर्तनकार नाहीत, ते सिद्ध कीर्तनकार आहेत. आणि आपण ज्यांचं नाव घेतो ना ते मात्र भंगार कीर्तनकार असतात. अभंगाचा आणि त्यांचा 2 तासामध्ये एकमेकाला मिळत लागत नाहीत. महाराज तळ्यात आणि अभंग मळ्यात 2 तासामध्ये त्यांची गाठ पडत नाही. त्याने एक उदाहरण दिलं ते तुम्ही ऐकलं असेल तर बाबा तुमच्या लक्षात येईल. काय करायचं माहिती का, जो विमानात बसला ना त्या विमानात बसलेल्या व्यक्तीनं 4 चाकीमध्ये चाललेल्या व्यक्तीकडे बघायचं. 4 चाकीमध्ये जो चाललाय ना त्या व्यक्तीनं काय करायचं, जो मोटरसायकलवर निघाला ना त्याच्याकडे बघायचं. मोटरसायकलवाल्यानं काय करायचं, जो सायकलवर निघालाय ना त्याच्याकडे बघायचं. आणि सायकलवाल्यानं काय करायचं, जो चालत निघालाय ना त्याच्याकडे बघायचं. आणि जो चालत निघालाय ना त्यानं मात्र ज्याला पायच नाहीत अशाकडे बघायचं. मग ते त्याला समाधान त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. तसं महाराज म्हणतात आपण काय करायचं, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्यापेक्षा जो मोठा आहे ना त्याच्याकडे आपण त्या ठिकाणी पाहायचं. हे मन इकडं तिकडं जाण्यापेक्षा माझ्या ज्ञानोबराने सांगितलं, तू मन हे मीची करी, माझी या भजन ही प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजनी एकाते, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले तुमचे कासयाचे जिन प्राण आपुला गे माय, कासयाचे जिन प्राण आपुला गे माय. आसेन धनी वारे आपोले माहेवा, ओ असेन धनीवरी आपुले माहे. कासयात दिन प्राण आपुला गे माय. कासयाचे जिन प्राण आपुला गे माय, असेन धनीवरी आपुले माहे. ओ असेन धनीवरी आपुले माहे. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजन प्राण आपुला गे माये. एक वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी एक उदाहरण देत असतात. माशी काय करते, त्या ठिकाणी माशी बसत असताना लाडूवर बसते. माशी बसत असताना महाराज म्हणतात त्या ठिकाणी एखाद्या वेळेला जर बासुंदी असेल तर त्या बासुंदीवर बसते.
पण माशी विस्तवावर कधी बसत नाही. माशीला माहिती आहे विस्त्यावर आपण बसलं की आपली समाप्ती झाल्याशिवाय राहत नाही. तसं मन सगळ्या गोष्टीकडे त्या ठिकाणी जातं. माझ्या तुकोबरांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली, काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवांचना किंवा विटंबना, पतनाने हो आदरले. मन हे आपल्या त्या ठिकाणी ताब्यात ठेवणं हे सगळ्यात मोठं त्या ठिकाणी कठीण आहे. पण तुकोबरा म्हणतात हे मन आहे ना, एकदा का देवाच्या चरणाकडे गेलं की ते मन त्या ठिकाणी लाचावल्याशिवाय राहत नाही. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या प्रमाणात सांगतात. लाचावले मान लागलीस गोडी, लाचावले मान लागलीस गोडी, लाचावले मान लागलीस गोडी, लाचावले लाचावले मन लागलीसे गोडे, ते जीवेन सोडे ऐसे झाले. एक उदाहरण दिलं जातं की ज्या वेळेला एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं, नवीन लग्न झाल्यानंतर ती मुलगी ज्या वेळेला सासरी जाते, सासरी जात असताना तिच्याबरोबर एक दुसरी मुलगी पाठवली जाते. बघा तिला काय म्हणतात? हा, कलवरी. इकडचा शब्द कलवरी आहे का? आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये करवली म्हणतात. जो शब्द असेल तो घ्या. चला, काय असतं जिकडच्या भागामध्ये जिकडे जाईल ना बाबा तिकडं वेगळा वेगळा शब्द आहे. आमच्याकडं तो नवरदेवाच्या बरोबर जो असतो ना त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? कलवरा. आमच्याकडं काय म्हणतात माहिती आहे का? लांडगा म्हणतात. आमच्याकडे नाही, सोलापूर जिल्ह्याची भाषा आहे, बरोबर ना? लांडगा म्हणतात, आहे की नाही? हां, लांडगा तो लांडगाच असतो. मुख्यमंत्र्यापेक्षा पिये हुशार, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ असं काय म्हणायचं, आमच्या गडकरी साहेबाच्या भाषेत म्हणायचं चहापेक्षा केटली गरम, आहे की नाही? याचा अर्थ असा आहे त्याला नवरदेवाला एवढी अक्कल नसते, पण तो कलवरा त्या ठिकाणी शिकवत असतो. आता तुमचीच भाषा वापरतो. आता मला पहिलं उदाहरण द्यायचं आणि एक प्रमाण आहे बघा, आपल्याला प्रत्येकाला पाठ प्रमाण आहे ते. पहिल्यांदा ज्यावेळेला नवरी मुलगी ज्यावेळेला जाते ना, तिच्याबरोबर दुसरी मुलगी एक पाठवावं लागते, तिला आपण कलवरी म्हणतो. माझ्या भाषेत मी तिला कलवरी म्हणत नाही, मी तिला त्या ठिकाणी गुप्तहेर किंवा पत्रकार म्हणतो. तुम्ही बघा 2-3 दिवस ती कलवरी त्या ठिकाणी राहते, पण सगळ्या घरातली माहिती काढून येते का नाही? बरोबर आहे ना? हां, बरोबर. तांब्या किती, प्लेट किती, घरामध्ये चमचे किती, तुमच्या लक्षात येतं का नाही? आहे की नाही? घरामध्ये चमचे किती, आहे की नाही? प्रत्येक गोष्टीची माहिती ती मुलगी त्यावेळेला काढते. कशा करता काढते? एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिल्यांदा ज्यावेळेला ही नवरी मुलगी जाते तिच्याबरोबर तिचं मनरामन हो याच्याकरता दुसरी मुलगी सोबत पाठवावी लागते. तसं पंढरपूरला जर तुम्हाला जायचं असेल ना, तर पहिल्यांदा संत महात्म्याच्या संगतीमध्ये पंढरपूरला जावं लागतं. आणि एकदा का मन तिथं रमान झालं रे झालं की मग मात्र हे जे मन आहे ना तिथून परत येत नाही. परत विठाला विठाला येणे सोसे मन झाले हाव बरी,
आले हवं भरी परत माघारी येत नाही किंवा घेत नाही, कोणतंही घ्या. महाराज म्हणतात एकदा का परमार्थामध्ये मन गेलं रे गेलं. त्याच्याकरता एक 2-3 उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. महाराज त्या ठिकाणी म्हणतात मीठ पाण्याच्या भेटीला गेलं आणि 4 दिवसांनी परत आलं. चोपदार, मीठ पाण्याच्या भेटीला गेलं आणि 4 दिवसानं परत आलं, होय का नाही? खाली बसलेली मंडळी, मीठ पाण्याच्या भेटीला गेलं आणि 4 दिवसानं परत आलं, येतं का? नाही. चला, उंदीर मांजराच्या भेटीला गेला आणि 2 दिवसानं परत आला, नाही. तिसरं उदाहरण देताना महाराज म्हणतात काय झालं, मासा बगड्याच्या भेटीला गेला आणि 8 दिवसानं परत आला, बोला, नाही आला. त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर ज्ञानोबराचं गोड प्रमाण आहे बघा. महाराज तिथं उदाहरण देत असताना महाराज सांगतात कापूर अग्नीच्या भेटीला गेला आणि 2 दिवसानं परत आला. विठाला विठाला विठाला. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, आईच्या समाप्ती झाली जयंती. हरिमुखे म्हणा कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, आईच्या समाप्ती झाली जयंती. आईच्या समाप्ती. कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जशी. महाराज म्हणतात कापूर आणि अग्नी एकमेकाच्या जवळ आला की आल्यानंतर महाराज म्हणतात तसं आपण जर देवाचं नामस्मरण केलं किंवा आपलं मन जर देवाच्या जवळ गेलं तर ते देवस्वरूप झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात येणे सोचे मन झाले हवं बरी परत माघारी घेत नाही. एक सुभाषितकार सुभाष येतात, सर्वात चंचल जर काय असेल तर माणसाचं हे मन आहे. मनो मधो करो मेघो मानिनी मधोन मरुत, मा मधो मरकटो मत्सो मकारा दश चंचला. एखाद्या माकडाला त्या ठिकाणी माकड हे पहिल्यांदा चंचल, त्याच्यामध्ये त्या माकडाला चावला विंचू, पुन्हा झालं माकड त्या ठिकाणी आणखीन चंचल. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात काय झालं, त्याला विंचू चावला, पुन्हा त्याच्यात लागलं त्याला भूत, भूत लागल्यानंतर पुन्हा ते चंचल झालं. महाराज म्हणतात काय झालं, त्याच्यामध्ये त्यानं पिली मदिरा, मदिरा पिल्यानंतर पुन्हा तर ते जास्त चंचल झालं. तसं माणसाचं मन मन चंचल चपळ जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ. मन चंचल चपळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ. मन कसं आहे, चंचल आहे, ते असणारं चपळ आहे. तुम्ही बघा वारकरी संप्रदायाचा जेवढा ज्ञानोबा आहे तुकोबाराचा पालखी सोहळा निघतो, निवृत्तनाथ महाराजांचा सोहळा निघतो. आपण जेवढा पंढरपूरला निघालो ना, ज्याचं मन वारीमध्ये रममान झाले नाही त्याला जर विचारलं ना आज कोणता वार आहे, तो वार सांगतो, त्यांना तारीख सांगतो, बरोबर आहे, बरोबर वेळ सांगतो. पण जो मात्र त्या ठिकाणी पूर्ण झोकून वारीला आलेला आहे त्याला जर तुम्ही वार आणि तारीख जर विचारले तर त्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. का? पूर्ण मन मन त्या ठिकाणी आहे ना भगवंताला त्या ठिकाणी समर्पित झालं. महाराज म्हणतात हे मन कसं आहे, चंचल आणि चपळ आहे. पंढरपूरला जाताही, पंढरपूरहून इकडे येतही, आपण त्या ठिकाणी कीर्तनातही बसतं आणि एखाद्या वेळा ते घरी त्या ठिकाणी जातं. हे चंचल आहे आणि त्या ठिकाणी मन चपळ आहे. कसं आहे मग महाराज म्हणतात हे मन जर स्थिर करायचं असेल तर फक्त देवाच्या चरणाजवळ गेल्यानंतर हे मन स्थिर होतं. मग लाचावले मन लागले शे गोडे ते जीवन सोडे आईशे झाले. मी आता तुम्हाला विचारतो बसलेल्या मंडळीला, तूप कसं किलो आहे आपल्याकडे? इकडं तूप कसं किलो आहे? 700 ते 800 रुपये किलो आहे, बरोबर ना? 700-800 रुपये किलो तूप आहे. त्याच्या पुढे जर आपण जर पाहिलं तर महाराज म्हणतात दूध कसं लिटर आहे? हां, 40 ते 50 रुपये लिटर आहे. चला, आणि पाणी कसं लिटर आहे? 20 रुपये लिटर. आता मला सांगा, तूप जे आहे ना ते 700-800 रुपये किलो आहे, दूध जे आहे ना 60 ते 70 रुपये त्या ठिकाणी लिटर आहे, आणि पाणी आहे ते 20 रुपये लिटर आहे. मग या माशानं विचार करायला पाहिजे की 20 रुपये लिटरच्या पाण्यामध्ये राहण्यापेक्षा आपण काय करावं, 60 रुपये लिटर असणाऱ्या जाऊन दुधात तरी पडावं, नाहीतर तुपात तरी पडावं. तर माझ्या महाराजांनी गोड प्रमाण दिलं, पाण्यातून मासा बाहेर काढला रे काढला की काही क्षणात मासा त्या ठिकाणी तडफड करून त्या ठिकाणी गतप्राण झाल्याशिवाय राहत नाही. माझे तुकोबाराय म्हणतात जीवनावे गळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. जीवनावे गळी
वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. याच्याकरता जुनी कीर्तनकार मंडळी एक उदाहरण त्या ठिकाणी द्यायचे आणि पुन्हा मध्यंतरी मी भजन घेतो. महाराज म्हणतात की काय झालं, आमच्या नाथ महाराजाकडे एक व्यक्ती आली आणि आल्यानंतर एकनाथ महाराजांना सांगितलं, महाराज माझी आणि देवाची भेट घालून तुम्ही त्या ठिकाणी देता का? नाथ महाराज म्हणले, तुम्ही काय करा, 2 दिवसांनी या, मी तुम्हाला देवाची भेट घालून देतो. 2 दिवसानं ती व्यक्ती आली आणि आल्यानंतर नाथ महाराजांना सांगितलं, महाराज मी आता आलोय, देवाची मला भेट घालून द्या. ते म्हणले, आता काय करा, 3 दिवसांनी या, म्हणजे तुम्हाला देवाची आणि तुमची गाठ घालून देतो. असं म्हटल्यानंतर 3 दिवसानं पुन्हा तो आला. आता म्हणले, तुम्ही उद्या सकाळ सकाळी लवकर या आणि गोदावरीला मी स्नानाला जातो, त्यावेळेला मात्र तुम्हाला देवाची गाठ भेट त्या ठिकाणी घालून देतो. त्याला सांगितलं, पाण्यामध्ये तुम्ही बुडी घ्या. पाण्यामध्ये बुडी घ्या म्हटल्यानंतर त्या व्यक्तीनं नाथ महाराजांचं ऐकलं आणि पाण्यामध्ये बुडी घेतली. घेतल्याबरोबर नाथ महाराजांनी अशी मान धरली आणि खाली पाण्यात दाबली. पाण्यात दाबल्याबरोबर तो तळमळ तळमळ त्या ठिकाणी करू लागला. त्यानं वाटलं वर कसा तरी तो आला तळपड करून आणि आल्यानंतर नाथ महाराजांना म्हणला, महाराज देवाची गाठ भेट घालता का मला देहावसानच करता, काय करता, मला काय मारायचं ठरलंय का तुमचं? ते म्हणले, मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की मी ज्या वेळा पाण्यात असं तुम्हाला खाली दाबलं होतं त्यावेळेला तुम्हाला काय वाटत होतं? त्याने सांगितलं, कधी एकदा सुटून वर येतोय अशी मला तळमळ होते. महाराजांनी सांगितलं, ही जशी तळमळ सुटून येण्याकरता होते तेवढीच तळमळ जोपर्यंत देवाबद्दल होत नाही तोपर्यंत तुला देव भेटणार नाही. हे वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचं आहे. तैसा तुका तळमळी जीवना वेगळी मासुळी, तैसा तुका तळमळी विढोबार कुमाये.